नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 36, ज्यामध्ये मित्रांनो आपण IBPS पॅटर्न आधारित जिल्हा परिषद संभव प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण सोडवणार आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयामध्ये मित्रांनो आपण संपूर्ण प्रश्न जे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जे की तुमच्या IBPS पॅटर्न आधारित जिल्हा परिषद सिलेबस आहे मित्रांनो, त्या अनुसरून आपण सर्व काही प्रश्न या टेस्टमध्ये ॲड केलेले आहेत। तर हे सर्व प्रश्न जे मित्रांनो तुमच्या सर्व पदांकरता अतिशय उपयुक्त असणार असतील, म्हणजे की तुम्ही जिल्हा परिषद कोणत्याही पदाकरता जर अप्लाय केला असेल तर त्या सर्व पदांकरता हे प्रश्न जे आहे अतिशय महत्त्वाचे असणारे असतील आणि या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ते विचारले जाणारे असतील। त्यामुळे मित्रांनो या प्रश्नांचा तुम्ही खूप बारकाईने अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरण इझिली मित्रांनो तुम्ही कव्हर करू शकता। आणि मित्रांनो जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर आपल्या जिल्हा परिषद भरतीचे तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तुम्ही तेथून आपली जिल्हा परिषद झडपीची तुम्ही डायरेक्टली प्लेलिस्टमध्ये देखील सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि परीक्षेपूर्वी आपली नक्की सर्व देखील व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहे। तर मित्रांनो पाहूया आपल्या आजच्या या भाग 36 मधले मराठी व्याकरण या विषयामधले काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभाव्य प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, खालीलपैकी अनेक वचनी शब्दाचा क्रमांक लिहा। म्हणजे की थोडक्यामध्ये आहे खालीलपैकी जो अनेक वचने असणारा शब्द जो आपल्याला ओळखायचा आहे, कोणत्या क्रमांकावर आहे थोडक्यामध्ये हे आपल्याला सांगायचं आहे। तर अनेक वचनी शब्द कोणता असू शकेल खालचा, तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे की अश्रू। तर अश्रू हे जे आहे यापैकी अनेक वचने असणारा जो की शब्द आहे। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, प्रश्न क्रमांक थोडक्यात 2 असा आहे की आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे या काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा। तर अलंकार आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे। तर परीक्षेमध्ये तुम्हाला अलंकारावर देखील 1 ते 2 प्रश्न मित्रांनो विचारले जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला अलंकार व अलंकाराचे प्रकार हे देखील माहिती असणं आवश्यक आहे। जसं की तुम्ही खाली पाहू शकता ऑप्शनमधले हे सर्व काही अलंकाराचे प्रकार आहेत, ज्यामध्ये रूपक, अनुप्रास, व्यतिरिक्त आणि श्लेष हे सर्व काही अलंकाराचे प्रकार आहेत, परंतु त्या सर्वांची एक स्पेशल व्याख्या मित्रांनो देण्यात आलेली आहे। जर तुम्हाला अलंकार आधारित स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगू शकता, त्यावर आपला लेटेस्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करण्यात येईल। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 2 अनुप्रास। तर अनुप्रास अलंकार जे आहे या वाक्यामध्ये जे की या काव्यपंक्तीचा होणारा असेल, या काव्यपंक्तीमध्ये अनुप्रास हा अलंकार जो की आहे। तर कशावरून आहे अलंकार, अनुप्रास अलंकार कशावरून आहे, तर अनुप्रास अलंकारामध्ये जे आहे मित्रांनो थोडक्यात याची डेफिनेशन तुम्ही समजून घ्या की एका अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्या वाक्यास किंवा काव्यपंक्तीस जर संदर्भ जे की सौंदर्य जर प्राप्त होत असेल तर त्यात जे आहे अनुप्रास अलंकार जे आहे थोडक्यात असं म्हटलं जातं। तर या वाक्यामध्ये तर कोणत्या शब्दाची पुनरावृत्ती होत आहे, तर या काव्यपंक्तीमध्ये यामध्ये तुम्ही पाहू शकता कडे 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 या शब्दाची जे आहे ते पुनरावृत्ती झालेली आहे, त्यामुळे या वाक्याला जे एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे या काव्यपंक्तीला, त्यामुळे यामध्ये होणारा जो अलंकार आहे तो आहे अनुप्रास अलंकार आहे। जर मित्रांनो तुम्ही आपल्या IBPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स तुम्ही परचेस केले नसाल तर लगेच परचेस करून घ्या मित्रांनो, त्यामध्ये अलंकारावर आधारित सर्व काही डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, त्यासोबतच तुम्हाला इतर सब्जेक्टची देखील माहिती देण्यात आलेली आहे। जर तुम्ही आपले नोट्स व टेस्ट किंवा टेक्निकल क्वेश्चनसाठी मिळवणार तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधला एक्सपेन्सिव्ह बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो इतरत्र कुठे तुम्हाला कोचिंग किंवा बॅचेस लावण्याची गरज नाही, सर्व काही तुमचं या आपल्या अफोर्डेबल पॅकेजमध्ये कव्हर्ड होणार असेल। मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही परीक्षा दृष्टिकोनातून जर मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर नक्की आपली ई बुक्स मित्रांनो ट्राय करा, त्या आधारित तुम्हाला सर्व काही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 असा आहे, मराठी भाषेतील प्रमुख रस किती आहेत, जे की प्रमुख रस म्हटलेला आहे मराठी भाषेमध्ये, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 9। तर मराठी भाषेमध्ये एकूण प्रमुख रस किती आहेत, तर ते आहेत 9 आहेत। तर कोणकोणते आहेत प्रमुख रस 9, ज्यामध्ये पहिला जो रस आहे तो आहे शृंगार, वीर, त्यानंतर आहे करुण, त्यानंतर आहे रौद्र, त्यानंतर आहे भयानक, त्यानंतर आहे अद्भुत, त्यानंतर आहे हास्य, त्यानंतर आहे शांती आणि त्यानंतर शेवटचा जो आहे तो आहे विभिस्त। हे जे आहेत एकूण 9 जे की प्रमुख रस आहेत मराठी भाषेतील। तर हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला यावर देखील क्वेश्चन्स येऊ शकतो। त्यानंतर पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, भाषेचा आद्य घटक डॅश होय। तर भाषेचा आद्य घटक कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ध्वनी हा भाषेचा एकदम आद्य घटक होय। त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, स्वतंत्रपणे उच्चारता येणाऱ्या वर्णांना काय म्हणतात। जे स्वतंत्रपणे वर्ण उच्चारता येतात त्याला जे आहे काय म्हटलं जातं, तर त्याला जे आहे स्वर असं संबोधलं जातं। ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, मराठी लेखनाची
लिपी कोणती आहे? तर लिपी आपण कोणत्या लिपीमध्ये लिहित असतो, जे मराठी लेखनाची लिपी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 देवनागरी, जे की आपण येता पहिलीपासून हा शिकत असतो की आपण देवनागरी या लिपीमध्ये लिहित असतो. जरी आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जरी इंग्रजी अक्षरे वापरत असलो तरी आपण मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीत जे आहे ते लिहिलं जातं. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 7 असा आहे, खालील शब्दातील कटक या अर्थाचा शब्द ओळखा. तर कटक या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे, जे की कटक या शब्दाचा अर्थ ते आहे ऑप्शन नंबर 2 युद्ध असं जे आहे ते होणार असेल. थोडक्यात या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातात. जर तुम्ही आपली ई बुक नोट्स किंवा टेक्निकल जर मिळवला तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही ए टू झेड सिलेबस तुम्हाला झडपीचा मिळणारा असेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण सर्व काही कव्हर केलेलं आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढील आपला प्रश्न क्रमांक 8 असा आहे, सव्या पसव्या या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. तर परीक्षामध्ये तुम्हाला समानार्थी व विरुद्धार्थी यावर आधारित देखील प्रश्न विचारले जातात. यावर आधारित देखील 4 गुणासाठी म्हणजे की 2-2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर सव्या पसव्या या शब्दाचा समानार्थी शब्द काय होणार असेल? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे की नसती उठा ठेव. तर नसती उठा ठेव असं जे याचा समानार्थी शब्द होणारा असेल. तर आपल्या ई बुक्समध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सर्व काही भरपूर प्रमाणात दिले आहेत परीक्षा एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या माध्यमातून. तुम्ही ते नक्की मिळवा, त्याचा नक्की अभ्यास करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 असा आहे, पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा. तर आशीर्वाद, तर आशीर्वाद शब्द यापैकी कोणता शुद्ध शब्द आहे ते आपल्याला ओळखायचा आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की आशीर्वाद. तर आशीर्वाद जो आहे ह्या पद्धतीनं हा लिहिला जातो. तर हे जे आहे जे की याचं शुद्ध शब्द आहे. तर आशीर्वाद आतापर्यंत भरपूर परीक्षामध्ये विचारण्यात आलेला एक शुद्ध शब्द ओळखावर आधारित प्रश्न आहे. तर तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 10 असा आहे, कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला? तर कवी जे ग्रेस कवी आहेत त्यांना जे आहे कोणत्या जे की पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 झाड. तर झाड या पुस्तकासाठी जे आहे कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तर साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली असा जर प्रश्न आला जीके मध्ये तर ते आहे 1954 सालापासून. 1954 सालापासून साहित्य अकादमी पुरस्कार देण्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, योग्य पर्याय ओळखा. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. तर यापैकी हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे आपल्याला ओळखायचं आहे. तर हे वाक्य जे आहे संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन नंबर 1 जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बलूत हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत? तर तुम्हाला TCS प्रमाणेच IBPS पॅटर्नमध्ये देखील मित्रांनो पुस्तक व पुस्तकाचे लेखक यावर आधारित देखील 1-2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो एक स्पेशली महत्त्वाचे पुस्तक व त्यांची लेखकाची एक स्पेशली PDF उपलब्ध आहे. तुम्ही ती PDF डाउनलोड करून घ्या आणि त्यामधले सर्व लेखक व पुस्तके त्यांची प्रसिद्ध असलेली त्याचा मित्रांनो अभ्यास करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांना देखील उत्तरे तुम्हाला अगदी क्विकमध्ये शोधता येतील. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दया पवार. तर दया पवार यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे, जे की बलूत हे जे पुस्तक आहे. तर दया पवार यांचं जे पूर्ण नाव आहे ते आहे दगडू मारुती पवार असं जे आहे यांचं पूर्ण नाव आहे. आणि पुस्तकाचं याचं लेखन कधी केलेलं आहे तर ते आहे 1978 साली जे आहे ते केलेलं आहे. तर दगडू मारुती पवार असं देखील तुम्हाला परीक्षेमध्ये ऑप्शन्स आला तर उत्तर होईल. त्यानंतर दया पवार आला तरी ते उत्तर होणार असेल, कारण का हे त्यांचं निकनेम आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 13 असा आहे, इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक संगणकास एक विशिष्ट असा पत्ता बहाल केला जातो, त्यास असे म्हणतात. त्यास काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 IP ॲड्रेस. जे IP ॲड्रेस म्हणतो जे की विशिष्ट प्रकारे प्रत्येकी कॅम्प्युटरला वेगवेगळं देण्यात येते, ज्याला आपण पत्ता म्हणतो, पत्ता बहाल केला जातो. तर IP ॲड्रेसद्वारेच कोणताही लॅपटॉप असो, कॅम्प्युटर किंवा मोबाईल असो तो ट्रॅक करता येतो, कारण का ते एक विशिष्ट सिस्टमला विशिष्ट प्रकारचा कोड असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, ई कॉमर्सच्या साहाय्याने कंपनी डॅश डॅश समोर डॅश आहे, तर काय करते ई कॉमर्सच्या साहाय्याने? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इंटरनेट मार्फत आल्या जे की मालाची विक्री करू शकते. तर ई कॉमर्सच्या साहाय्याने जे आहे आपण इंटरनेटद्वारे आपल्या मालाची विक्री व खरेदी करू शकतो. जसं की आपण शॉपिंग करतो तर शॉपिंग हे ई कॉमर्सच मेथड आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 15 असा आहे, ई गव्हर्नर याचा अर्थ. तर ई गव्हर्नरचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इंटरनेटवरून सरकारी कामकाजाचे नियंत्रण
करणे असं जे आहे जे की ई गव्हर्नन्स याचा अर्थ होतो. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 50 क्वेश्चन होते जे की आपण मराठी ग्रामर यामधले आपण पाहिले आहेत. तर आपले आता इथून रेग्युलरली सर्व काही लेक्चर्स येत आहेत ज्यामध्ये मित्रांनो आपण जिल्हा परिषद भरती संदर्भात सर्व काही अतिशय महत्त्वाचं आहे तेवढं ते आपण कव्हर करत आहोत. व तसंच याची आता फॉर्म भरण्याची ऑनलाईन तारीख देखील समाप्त झालेली आहे मित्रांनो. काल 25 ऑगस्ट शेवटची तारीख होती. आता परीक्षा तारीख तुमची कधीही जाहीर होऊ शकते. त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यासाचा भरपूर करावायचा आहे. त्यासाठी तुम्ही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स व आपले टेक्निकल क्वेश्चन्स जर मिळवलात त्यामुळे तुम्हाला भरपूर त्याचा फायदा होणारा असेल. तर मित्रांनो नक्की खरेदी करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. व ज्या विद्यार्थ्यांना फ्रीचे मॉक टेस्ट हवे असतील फ्रीच्या मॉक टेस्टसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.